मुंबईतल्या कबूतरखान्यांचा मुद्दा सध्या चांगला चर्चेत आहे। या मुद्द्यावर गेले काही दिवस सातत्यानं उहापोह होत असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बैठक घेत प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आणि अचानक कबूतरखाने बंद करणं योग्य नसल्याचंही म्हटलं। मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचं कबूतरप्रेमींनी स्वागतच केलंय। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईतील कबूतरखाने पुन्हा खुले होणार। अचानक कबूतरखाना बंद करणं योग्य नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेमुळे कबूतरप्रेमी सुखावले। सामाजिक, भावनिक, राजनैतिक, धार्मिक आणि आरोग्य या पाचही स्तरावर सध्या चर्चेचा विषय झालाय तो म्हणजे कबूतर आणि कबूतरखाना। कबुतरांची विष्ठा किंवा त्यांची पिसं मानवी शरीरासाठी हानिकारक असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला आणि इथपासून कबूतरखाने असावेत की नसावेत या चर्चांना सुरुवात झाली। कबुतरांची विष्ठा आणि त्यामधून होणारी दुर्गंधी किंवा कबुतरांची पिसं यामुळे दम्यासारखे विकार होऊ शकतात असं आरोग्य तज्ज्ञांचंही म्हणणं आहे। हा विषय नंतर हायकोर्टापर्यंत गेला आणि हायकोर्टानं वैद्यकीय अहवाल येईपर्यंत कबूतरखाने बंद करण्याच्या सूचना दिल्या। जैन समाजाने आणि प्राणी पक्षी प्रेमींनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत कबूतरखाने बंद करण्यास विरोध केला। जैन समाजाच्या परंपरेचा आदर करून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आरोग्याला धोका होणार नाही अशा पद्धतीच्या प्रिकॉशन्स घेण्याच्या सूचना दिल्या आणि कबूतर मरणार नाहीत यासाठी जी आवश्यक व्यवस्था आहेत किंवा यासाठी कोर्टात जी भूमिका मांडायची आहे ती महापालिकेनं आणि राज्य शासनानं मांडावी आणि कोर्टातून हा निर्णयाला न्याय मिळवून कबुतरांची व्यवस्था स्वतंत्रपणे सुरू होईल। हा विषय तितका सामाजिक आणि भावनिक स्तरावर चर्चेला गेला तितकाच तो धार्मिक स्तरावर सुद्धा चर्चेत आला। कबूतर हा पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग असून जोपर्यंत त्यांच्यासाठी पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत कबूतरखाने बंद करणं अयोग्य असल्याचं शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी म्हटलं। सनातन धर्मात प्राणी पक्ष्यांना खायला घालणं हे पुण्यकार्य समजलं जात असल्याचं देखील शंकराचार्यांनी सांगितलंय। कबूतर भी हमारे जीवन का एक अंग है और अगर उनको किसी जगह से विस्थापित करना है तो उसकी भी एक प्रक्रिया होती है। ये थोड़े कि अचानक बंद कर दिए, उसके लिए एक विधि संगत और व्यवहारिक और संवेदनापूर्ण तरीका अपनाया जाना चाहिए। एकीकडे कबूतरखाने बंद करू नयेत अशी मागणी होत असताना ते बंद करावेत असाही सूर उमटताना दिसतोय। कबुतरांमुळे काही आजार बळावत आहेत त्यामुळे कबूतरखाने बंद करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील करण्यात आली। कबुतरांमधला जो रिसर्च झालेला आहे त्याच्यातनं हे स्पष्ट झालेलं आहे की त्यांची जी पिसं उडतात, त्यांची जी विष्ठा असते ही अतिशय ऍसिडिक असते। त्यामुळे कबुतरांमध्ये पण शेवट कबुतर जेव्हा ते पक्षी आहेत ते त्यांचं जेवण सोडतील ना, तुम्ही त्यांना जेवायला खाली घालून त्यांची संख्या वाढवून तुम्ही वेगळ्या पशु आणि पक्ष्यांना त्याचा त्रास देताय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। जिथे मानवी वस्ती नाही तिथे कबूतरखाना सुरू करण्यास हरकत नसल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं। त्यासोबतच लवकरच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची देखील भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं देखील मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं। महानगरपालिका जोपर्यंत हासाठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे। कबूतरखानामध्ये रेस्ट्रिक्टेड फिडिंग ने जे काय साफसफाईची जे टाटाने एक मशीन काढली ते सर्व मशीनचा उपयोग करून कोणाने काय त्रास होऊ नये असा काम आजपासून सुरू होणार आहे। सामान्य मुंबईकरांनी मात्र या संदर्भात संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या। कबुतरांना पर्यायी जागा दिल्यास जास्त सोयीचं असल्यास सर्वसामान्य मुंबईकरांचं म्हणणं आहे। कबूतरखाना असो, बिल्डिंगच्या वसाहतीच्या टेरेस असो, खालचा भाग असो, छोटी छोटी मैदानं, बाग बगीचे असो, या सर्वत्र ठिकाणी जिथे कबूतर आहे तिथले इथे तुम्ही त्या फुफ्फुसांच्या आजारांचे प्रमाण बघितलं तर याचं प्रमाण खूप वाढतं चाललं आहे आणि त्याच्यामुळे मनुष्य जीवन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि पर्यायाने कबुतरांची काळजीसाठी पर्यायी व्यवस्था आपल्याला पाहिली पाहिजे। कबूतरच्या बऱ्याचशा गोष्टी चेस्ट इन्फेक्शन, चेस्टमध्ये फुफ्फुस म्हणजे त्याला बोलतो आपण पाणी तयार होतो त्याच्याने बरेचसे आजार चेस्टमध्ये होतात। म्हणजे ऑक्सिजन लेवल खाली पडणं, समजलं TB होणं हा प्रकार आहे आणि त्यातलं डायबिटीज जर पेशंट असेल तर अजून खराब परिस्थिती असते। मुंबई शहर आहे सगळ्यांना सांभाळून घेणारा शहर आहे पण कबूतरसाठी वेगळी व्यवस्था झाली पाहिजे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर एक महत्त्वाची बैठक घेतली आणि शहरातील कबूतरखाना अचानक बंद करण्याचा निर्णय योग्य नसल्याचं म्हटलं। कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारी घाण साफ करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करावा, कबूतरखान्यांमुळे नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नये याची काळजी घ्यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, कोणत्या वेळेत फीडिंग व्हावं आणि कोणत्या वेळेत नाही असा नियम तयार करता येईल। आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा, कबुतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे त्याचाही विचार करा। या संदर्भात माजी मनेका गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे। हायकोर्टात राज्य सरकार आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी, पर्यायी व्यवस्था होईस्तोवर महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं, गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार। कबूतर आणि कबूतरखाना या विषयावर मतमतांतर आहे, पण एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कबूतर प्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून लवकरच यावर समाधानकारक तोडगा काढला जाईल असं सध्या तरी दिसतंय। भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।